श्रावणी, आज बाबांनी मला बोलवले. सूर्य पूर्वेकडून उगवला की काय, की मी सगळं स्वप्नच बघतेय. नाही नाही, स्वप्न नाही, सत्य आहे हे. आजचा दिवस नक्कीच काहीतरी खास आहे. बोला बाबा. श्रावणी, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. बाबांचा मूड आज चांगला दिसतोय. त्यांना मी माझ्या आणि शुभूच्या प्रेमाबद्दल आत्ताच सांगून टाकू का? हो, मला वाटतं बोलतेच. अशी संधी पुन्हा नाही मिळणार. बाबा, मला पण तुमच्याशी थोडं बोलायचंय. काय योगायोग आहे. आज सकाळपासून जो भेटतोय त्याला माझ्याशी बोलायचं असतं आणि मलाही त्याच्याशीच बोलायचं असतं. ठीक आहे, आधी तू बोल, तुला जे बोलायचं आहे ते, मग मी नंतर बोलतो. बाबा, ते मी आणि शुभू. हॅलो, काय? अरे असं कसं वागू शकतं ते? त्यांना काय वाटलं जनता बघत नाहीये? याचे परिणाम भोगावे लागतील त्यांना. नाही ठीक आहे, मी निघतोय लगेच. मला अर्जंटली निघावं लागतंय. एक महत्वाची मीटिंग आहे. काय झालं? काही टेन्शनची गोष्ट आहे का? टेन्शनची गोष्ट तर आहेच, पण आता मला निघावं लागते. मी परत आल्यावर बोलतो तुझ्याशी. ठीक आहे. साहेब, बाहेर चाललाय काय? हो. मी येऊ तुमच्यासोबत? नाही शुभू, तू इथेच थांब. मी पार्टी ऑफिसला जाऊन येतो. ठीक आहे. काय झालं साहेब? टेन्शनमध्ये दिसत होते. हो, अरे त्यांना अचानक एक फोन आला. मग त्यांना खूप टेन्शन आलं. काय झालं ते त्यांनी मला सांगितलं नाही, पण एकदम घाईघाईने गेले. बरं चल, खोलीत चल, मला महत्वाचं काहीतरी बोलायचं. तिथंच बोल ना. नाही रे, इथे नाही बोलता येणार. तू चल म्हणते, तू चल 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 चल, लवकर चल. बस. बोल, काय झालं? तू हातात हात धरून बसायला बोलवलंयस मला? तुला काही प्रॉब्लेम आहे का? मी असा हातात हात धरून बसले नाही. मला काय बी प्रॉब्लेम नाही. मी आयुष्यभर असं बसू शकते हातात हात धरून. हो ना, मग बस की थोडा वेळ. श्रावणी, मला खरंच काम आहे. सांग, काय सांगायचंय? बरं, आज ना बाबांचा मूड चांगला होता. त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं पण होतं. मला वाटतंय मी आजच त्यांना आपल्याबद्दल सांगून टाकते. काय एवढ्या लवकर? अरे हे बघ, आपल्याला ना जास्त वेळ घालवून चालणार नाही. आणि मला तुला गमवायचं नाही. मला वाटतंय सगळं सांगून टाकायला हवं. त्यात विचार काय करायचा? पटकन बोलून टाकायचं. शुभू, एवढं सोपं आहे का ते? हे बघ, सोपं तर नाहीये, हे मला बी ठाऊक आहे. मग काय करायचंय सांग? मी प्रॅक्टिस करू का? तुला प्रॅक्टिस करायची गरज आहे आता? चालते. ठीक आहे, मग तू बाबा, मी श्रावणी, तुझ्याबरोबर प्रॅक्टिस करते. ठीक आहे. बोल, तुला काय बोलायचंय ते? हा, ते ना मी आणि शुभू आणि मी म्हणजे इथं बस. हे बघ श्रावणी, असं घाबरून नाही चालणार. साहेब तर आता समोर बी नाही, तरी बी घाबरायला लागलायस. हे बघ, तू घाबरलीस ना, मला लई टेन्शन येईल. तुला फर्म राहावं लागेल. हे बघ, जे होईल ते होईल. आपण दोघं समोर जाऊयात. श्रावणी, शुभू, काय चाललंय? अरे हो, काल तुम्हाला एकांतात बोलायला वेळ मिळाला होता ना. आता काय गुलुगुलू गप्पा सुरू आहेत का? चालू द्या तुमचं. श्रावणी, असं का तोंड पडलंयस? काकू, नाही म्हणजे काल आम्ही आमचं प्रेम व्यक्त केलंय, पण तेवढ्याने काहीच होणार नाहीये ग. म्हणजे आम्हाला आमच्या प्रेमाची परीक्षा द्यावी लागणार आहे. एक मिनिट,
कोण घेत आहे तुमच्या प्रेमाची परीक्षा? साहेब, आम्ही दोघांनी ठरवलं की आमच्या प्रेमाबद्दल साहेबांना सांगायचंय, पण श्रावणीला हे कळत नाही की कसं सांगायचं. श्रावणी, प्रेम केलंयस तू, घाबरतीस काय? मी माझ्या बाबांना आमच्या प्रेमाबद्दल सांगायला गेले होते ना, तेव्हा मी थोडे घाबरले होते. अगं पण एकदा मनाशी ठरवलं आणि बिनधास्त गेल्याने पटापट सगळं बोलून टाकलं. म्हटलं जे व्हायचंय ते होईल. एक तर होकार तर येईल, नाही तर नकार येईल. जे काही असेल ते ऍक्सेप्ट. काकू, तुझी गोष्ट वेगळी होती आणि माझी वेगळी. वेगळं वगैरे काही नसतं. हे बघ, भैया साहेबांसमोर जा आणि बिनधास्त सगळं पटापट बोलून टाक. हे बरोबर. काकू, अगं शब्दांची जुळवाजुळव पण करता येत नाही मला. काय बोलणार? श्रावणी, शब्दांची जुळवाजुळव वगैरे करायची काय गरज आहे? त्यांच्या समोर जा आणि सगळं बोलून टाक. बरोबर, एकदा लास्ट प्रॅक्टिस करूया. चालतंय. बाबा, माझं शुभूवर खूप प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचंय. त्याचंही माझ्यावर प्रेम आहे आणि त्याला सुद्धा माझ्या बरोबरच त्याचं आयुष्य घालवायचंय. बाबा, शुभू माझी खूप काळजी घेईल, मला सुखात ठेवी, कधीच काही कमी पडू देणार नाही आणि मी सुद्धा त्याच्याकडनं फार काही अपेक्षा करणार नाही. त्याला समजून घे आणि आयुष्यभर त्याची साथ दे. त्या वैशालीने जर तोंड उघडलं तर माझा खूप मोठा प्रॉब्लेम होईल. विश्वंभरचा माझ्यावर विश्वास आहे, तो डगमगणार नाही याची मला खात्री आहे, पण आजकाल विश्वंभर पण बदलल्यासारखा वागतोय. मला रिस्क घ्यायचं नाहीये. या वैशालीचं ना काहीतरी करायलाच लागणार आहे. तिचं जगणं माझ्यासाठी घातक आहे. काय करू? हॅलो स्वीटी, मला अतिशय अर्जंट आणि महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. तू आत्ताच्या आत्ता विक्रम घाडगे पाटलांच्या ऑफिसमध्ये पोहोच लगेच. त्यांचं एक कारस्थान चालू असताना तुम्ही काय झोपला होतात का? कळवतात नाही मला सगळ्या गोष्टी? शुभू, बाबा आलेत आत्ता, पण ते खूप अपसेट होते रे, टेन्शनमध्ये होते. काय करू? म्हणजे त्यांचा मूड खराब असताना मी त्यांना विचारू का आपल्या लग्नाबद्दल? नाही, मला वाटतं मी तसं केलं ना तर ते नक्की चिडतील आणि रागाच्या भरात आपल्या लग्नाला नकार सुद्धा देऊ शकतो. श्रावणी, शांत हो, शांत हो. आपण बोलूया त्या विषयात.